श्री स्वामी समर्थ। अनेकांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत करायची इच्छा असते, पण अनेक प्रश्न मनात असतात। ते म्हणजे ही सेवा साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करावी। तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत। तर स्वामी महाराजांची सेवा करायची हे जेव्हा आपल्या मनात आले ना, तेव्हा समजायचं की स्वामींनी आपल्यावर कृपा केली आहे। कारण जेव्हा कोणतीही गोष्ट आपण मनापासून करतो ती कायम पूर्णत्वास जात असते आणि प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप स्वामींची जर का सेवा आपण मनापासून केली ना, की मग आपल्यासाठी काहीच अशक्य असे नाही। चला तर मग ही सेवा कशी करायची हे आपण बघूयात। सर्वप्रथम ही सेवा कोणी करावी, तर ही सेवा कुणीही केली तरी चालते, म्हणजे स्त्री, पुरुष किंवा कुमारिका यांनी सुद्धा ही सेवा केली तरी चालते। सुद्धा हे 11 गुरुवारचे व्रत केले तरी चालते। ही पूजा आणि सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य तर लाभतेच, शिवाय चांगल्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात व आपली इच्छापूर्ती होते। ज्यासाठी आपण ही सेवा करत आहोत त्या सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतात। आणि आता ही सेवा कशी करायची ते आपण बघूया। सर्वप्रथम कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करावी। सकाळी उठल्यानंतर आपल्याला शुचिर्भूत झाल्यानंतर सर्वप्रथम देवपूजा करावी व आपल्या घरात स्वामींचा फोटो आणि मूर्ती असल्यास त्याची व्यवस्थित पूजा अर्चा करावी व गंधाक्षता वाहून फुले वाहावे। आता या पूजेची मांडणी कशी करायची, तर या पूजेची मांडणी आपण देवघरामध्ये करू शकतो किंवा वेगळ्या चौरंगावर सुद्धा करू शकतो। चौरंग नसेल तर एक कोरा पाट घ्या, त्याच्यावर सुद्धा आपण याची मांडणी करू शकतो। याची मांडणी कशी करावी, तर एक चौरंग घ्यावा, त्यावर कपडा अंथरावा, स्वामींचा फोटो किंवा मूर्ती त्याच्यावर ठेवावी, पूजा अर्चा करून दहीदूध शुद्धोदकाने त्या मूर्तीला अभिषेक घालून ती मूर्ती तिथे ठेवावी। फोटो असल्यास स्वच्छ पुसून तिथे ठेवावा। सर्वप्रथम गणपतीची स्थापना करावी, नंतर समोर शंख, घंटी आणि स्वामींची जपमाळ समोर ठेवावी। स्वामींसमोर स्वामींना प्यायला एका छोट्या लोटामध्ये पाणी ठेवावे। तसेच खडीसाखरेचा किंवा साखर आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवावा व धूपबत्ती लावावी। समोर आसन टाकून आपल्या सेवेला सुरुवात करावी। आता बघा, बरेच लोक असे एकटे रूमवर राहतात, म्हणजे अभ्यासाला असतात, मुलं मुली वगैरे बाहेरगावी असतात, त्यांच्याकडे काहीच नसते, फक्त स्वामींचा फोटो असतो। मग त्यांच्याकडे घंटी, शंख, जपमाळ कुठून येणार बरं। मग आपल्याला साधं आणि सोपं करायचं आहे की समोर स्वामींचा फोटो तर आपल्याकडे असतोच, नसला तर तो आवर्जून विकत आणा। कारण ज्या ठिकाणी आपण राहतो एकटे जर का असेना, पण स्वामी आपल्यासोबत हवेच, म्हणून स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्याकडे असायलाच हवी। म्हणून तिथे स्वामींचा फोटो ठेवावा आणि समोर स्वामींच्या समोर एक दिवा लावावा, तसेच साखर एका वाटीमध्ये ठेवावी आणि आपल्या सेवेला सुरुवात करावी। तर सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करायचा हे जर का तुम्हाला माहीत नसल्यास आपल्या चॅनलवर संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे। तर सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे, ज्यासाठी आपण स्वामींच्या या सेवेला सुरुवात करत आहोत त्यासाठी सर्वप्रथम संकल्प करावा आणि स्वामींना सांगावे की तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात, तरच ती सेवा पूर्णत्वास जाईल। कारण स्वामींना सुद्धा कळेल, स्वामी तर अंतर्यामी आहे, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात की आपण कशासाठी काय करतो। पण आपल्याला जी सेवा ज्या गोष्टीसाठी करायची असते त्या गोष्टीसाठी संकल्प हा आपल्याला करावा लागतो। त्यामुळे स्वामींच्या समोर सेवा करण्यापूर्वी संकल्प करावा आणि आपली सेवा सुरुवात करावी। आता बघा, कोणतीही सेवा करताना आपली श्रद्धा व आपला भाव हा महत्त्वाचा असतो। आता आपण ही जेव्हा मांडणी करतो तेव्हा गुरुवारच्या 11ही दिवस आपल्याला उपवास करायचा असतो, म्हणजे जे 11 गुरुवार असतात ते पूर्ण 11 गुरुवार आपल्याला उपवास करायचा असतो। दिवसभर उपवास करून सकाळी आपली सेवा करून संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो आणि मग उपवास सोडायचा असतो। आपल्याला स्वामींच्या सेवेमध्ये काय करायचे आहे, सर्वप्रथम आपल्याला सेवेमध्ये एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे व तारक मंत्राचे पठण करायचे आहे। एकदा झाल्यानंतर स्वामी चैत्र सारामृत हा ग्रंथ पूर्ण वाचावा, म्हणजेच 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचावा। ही सर्व सेवा करायला जवळपास 1 ते 1.5 तास लागतो। सेवा शक्यतो सकाळीच करावी व नंतर आरती व सेवा झाल्यानंतर आरती करावी आणि स्वामींसमोर दुधाची वाटी आणि साखर टाकून
नैवेद्य ठेवावा आणि पूर्ण दिवसभर उपवास झाल्यानंतर सायंकाळी स्वामींना नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये वरण, भात, भाजी, पोळी व एखादा गोड पदार्थ करावा. काहीच शक्य नसल्यास साखर ठेवावी. आता नियम काय आहेत? सर्वप्रथम आपल्याला गुरुवारी शुचिर्भूत व्हायचे आहे. आंघोळ वगैरे करून देवपूजेला सुरुवात करायची. शक्यतोवर कोणतेही सेवा करताना आपण जर का एखाद्या गोष्टीचे आचरण करत आहोत, व्रत करत आहोत, तर त्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन शक्यतो करावे. गुरुवारच्या दिवशी कुणाची उणे काढू नये. आपण ज्या दिवशी उपवास करतो, एखादे व्रत करतो, त्या दिवशी भांडणे टाळावी. कारण मनशांती लाभेल आणि मनापासून आपण त्या देवाची सेवा करू शकेल आणि व्रत करू शकतो. सेवा करताना मनापासून करावी. उपवास शक्य नसल्यास फक्त सेवा आपण करू शकतो. जर का आपल्याला मासिक धर्म आल्यास, एखाद्या गुरुवारी आपली मासिक पाळी आल्यास तो गुरुवार सोडून पुढच्या गुरुवारपासून आपल्याला गुरुवार सुरू करायचे आहे. म्हणजे जर का आज दुसरा गुरुवार झाला, तिसऱ्या गुरुवारी आपल्याला मासिक पाळी असली तर आपण तो गुरुवार न पकडता जो नंतरचा गुरुवार असतो तो तिसरा गुरुवार म्हणून करावा. अशा प्रकारे आपल्याला 11 गुरुवारचे व्रत करायचे आहे. शेवटच्या 11 गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे आहे. तर उद्यापन कसे करावे? उद्यापन अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजे स्वामींचे जसे आपण पूर्ण गुरुवार केले तसेच 11 गुरुवारीसुद्धा आपण सेवा करायची आहे. सकाळी उठून पूर्ण सेवा करायची आहे. स्वामींना नैवेद्य करायचे आहे आणि आरती करायची आहे. आणि या 11 गुरुवारी आपण सकाळीच या 11व्या गुरुवारी सकाळीच आपण तो उपवास सोडू शकतो. म्हणजे पूर्ण दिवसभर उपवास न करता सकाळीच आपण पूर्ण सेवा करून आपण स्वामींसाठी नैवेद्य करायचा आहे. जमल्यास एखाद्या जोडप्याला जेवू घालावे. 11 मुलं किंवा मुलं-मुली असे मिळून एकत्र 11 झाले तरी त्यांना जेवू घालावे. एखादा मुलगा जरी मिळाला तरी जेवू घालावे. आणि यापैकी काहीच शक्य नसेल तर एखादे फळ फ्रूट वगैरे घ्यावे. म्हणजे काही केळं फळ घ्यावे आणि भिकाऱ्यांना सरळ दान देऊन द्यावे. मंदिराच्या बाहेर ते बसलेले असतात त्यांना द्यावे. किंवा आपल्या घरी अन्न शिजवून किंवा भात वगैरे करून एखाद्या मंदिरामध्ये आपण प्रसाद स्वरूपामध्ये तो देऊ शकतो. या सगळ्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला शक्य नसल्यास आपल्या स्वामींच्या मंदिरात जावे. पेढ्यांचा एखादा डबा घ्यावा आणि तो स्वामींच्या मंदिरात आरती झाल्यानंतर देऊन द्यावा. तसेच आपण तिथे केळं वगैरे देऊ शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारे छोट्याशा प्रमाणात का होईना पण आपल्याला आपल्या 11व्या गुरुवारच्या दिवशी आपल्याला अन्नदान करायचे आहे. ते छोट्या प्रमाणात का असेना पण आपल्याला अन्नदान करायचे आहे. आणि आपल्या 11 गुरुवारच्या व्रताची सांगता आणि उद्यापन अशा प्रकारे आपल्याला करायचे आहे. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या 11 गुरुवारची सेवा, ती व्रतकथा आणि आपल्याला उद्यापन अशा प्रकारे करायचे आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर असेच भक्तिविषयक व्हिडिओ असतात ते पाहायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद.